हॅलो, आज आपण बनवूयात सोपी अशी अंडा बिर्याणी. चला, सर्वप्रथम चांगल्या दर्जाचा बासमती तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून भिजत ठेवावा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. त्याच तेलामध्ये बटाटीसुद्धा तळून कुरकुरीत करून घेऊ. सर्व एका टिश्यू पेपरवरती काढून बाजूला थोडा वेळ थंड होण्यासाठी करून ठेवू. एका मिक्सरमध्ये थोडासा लसूण, आलं, कोथिंबीर घालून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊ. बाजूलाच एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवून त्यामध्ये सर्व खडे गरम मसाले घालून अर्ध लिंबू, मीठ आणि थोडंसं तेल घालून पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ. एका बाजूला उकळलेली अंडी सोलून त्याला हलके हलके कट लावून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट घालून सर्व अंडी मिक्स करून घेऊ. मसालेवाले अंडी तेलामध्ये 5 मिनिटं परतून घेऊ. त्यानंतर एका बाउलमध्ये सर्व अंडी काढून त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, 2 वाटी दही, 1 पॅकेट सुहाना मसाल्याचं घालून त्यानंतर तळलेली बटाटी, थोडासा तळलेला कांदा घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ. उकळी आलेल्या पाण्यामध्ये 5 मिनिटं तांदूळ घालून शिजवून घेऊ. शिजलेला तांदूळ एका झाडीवरती छान असा काढून त्यामधील पाणी सर्व सुकवून घेऊ. एका बाजूला कढईमध्ये थोडंसं तेल, जिरं, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद पावडर, थोडासा गरम मसाला घालून थोडा वेळ शिजवून अंड्यांचं सर्व मिश्रण त्यामध्ये घालून छान असं परतून घेऊ. 2 मिनिटं शिजवून त्यावरती तळलेला कांदा घालून आपल्या भाताची लेअरिंग चालू करून सर्व लेअरिंग झाल्यानंतर त्यावरती थोडासा फ्रूट कलर टाकून कांदा व थोडीशी कोथिंबीर घालून आपली बिर्याणी 10 ते 20 मिनिटं दमवरती ठेवून देऊ. त्यानंतर आपली छान अशी बिर्याणी बनवून तयार आहे.